चिंवा. तुम्ही याच्यामधून एक चिठ्ठ्या काढा. ये इसको थोड़ा जूम करो आता भाई. प्रभाग क्रमांक 16 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी सोडतीने निश्चित करण्यात आलेला प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक 16. आणखीन एक वॉर्ड नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात येणार आहे. दुसरी चिठ्ठी काढली जात आहे आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झालेला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 14. आता 14 व प्रभाग क्रमांक 16 हे तुम्ही इथं नागरिकांच्या मागास प्रवर्ग करून केलं. आता तुम्हाला 14वा हे दिसतील. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सोडतीने 2 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहे. प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 16. अगोदरच्या 29 जागा वागता सोडतीने निश्चित करण्यात आलेल्या 2 जागा अशा एकूण 31 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या आहेत. ठीक आहे. बाकी उर्वरित सर्व जागा या सर्वसाधारण प्रवर्गासाठी. उर्वरित उदाहरणार्थ 1 ड हे सर्वसाधारण करून टाका. 2 ड 2 ड 2 ड 3 ड 3 ड 4 ड 5 क 5 ड अशा पद्धतीनं 6 ब 6 क 6 ड सर्वसाधारण. त्यानंतर 7 ब 7 क 7 ड 8 क ही जागा सर्वसाधारण होईल. 8 ड ही जागा सर्वसाधारण होईल. 9 क आणि ड ही जागा सर्वसाधारण होईल. 10 प्रभागामधील ब क ड या तिन्ही जागा सर्वसाधारण असतील. 11 मधील ब क ड या तिन्ही जागा सर्वसाधारण असतील. 12 मधील ब क ड या तिन्ही जागा सर्वसाधारण असतील. 13 मधील ब क ड या तिन्ही जागा सर्वसाधारण असतील. 14 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील. 14 प्रभाग क्रमांक 14 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील. त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 15 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील. प्रभाग क्रमांक 16 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील. प्रभाग क्रमांक 17 मधील क आणि ड या जागा सर्वसाधारण असतील. प्रभाग क्रमांक 18 मधील क आणि ड या जागा 29 19 ब 20 ब 21 ब 24 ब 25 ब 29 ब आणि अशा पद्धतीने एकूण नागरिकांच्या मागास प्रवर्ग एकूण राखीव जागा 31 त्यापैकी 16 महिलांसाठी राखीव अशा पद्धतीने 2 सोडतीने आणि 14 नेमून देण्यात आलेले आहेत. यानंतर राज्य निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे ज्या प्रभागामध्ये 3 सदस्यीय प्रभाग आहे त्या ठिकाणी 2 महिला व्हायलाच पाहिजे. म्हणून आपल्या 29वा प्रभाग जे आहे ते पहिला सर्वसाधारण महिला म्हणून समजण्यात यावा या नेमून देण्यात आलं. आता सर्वसाधारण महिला 2 महिला आहे असल्यामुळे तो सर्वसाधारणच राहणार. सेकंड मध्ये फक्त एकच महिला असल्यामुळे 2 क हा सर्वसाधारण महिला. 3 मध्ये एकच महिला असल्यामुळे 3 क हा सर्वसाधारण महिला. 4 मध्ये ऑलरेडी अनुसूचित जाती महिला आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला असल्यामुळे तो सर्वसाधारण. 5 मध्ये
अनुसूचित जाती महिला एकच असल्यामुळे 5 क हा सर्वसाधारण महिला, 6 मध्ये कुठल्याही महिलाचे आरक्षण नाही, त्यामुळे 6 ब 6 क हे 2 जागा महिलांसाठी आरक्षित समजलं जावं. 7 ब महिला आहे म्हणून एकच असल्यामुळे 7 क हा सर्वसाधारण महिला. 8 अ हा अनुसूचित जाती महिला आहे, ब सर्वसाधारण नाममात्र आहे म्हणून 8 क हा सर्वसाधारण महिला. 9 एकच आरक्षित महिला आहे म्हणून 9 क हा सर्वसाधारण महिला. 10 मध्ये एकच महिला आरक्षण असल्यामुळे 10 ब हा सर्वसाधारण महिला. 11 मध्ये महिलाचे आरक्षणच नाही म्हणून 11 ब आणि 11 क हा 2 जागा महिलांसाठी राखीव केलेल्या आहेत. 12 मध्ये एकच महिला असल्यामुळे 12 ब हा सर्वसाधारण महिला. 13 मध्ये एकही आरक्षण नाही म्हणून 13 ब 13 क हा सर्वसाधारण महिला. 14 मध्ये एकच नागरिक मागास प्रवर्ग महिला असल्यामुळे 14 क हा सर्वसाधारण महिला. 15 एकच महिला असल्यामुळे 15 क हा सर्वसाधारण महिला. 16 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एकच असल्याने तो सर्वसाधारण महिला 16 क. 17 अनुसूचित जाती महिला असल्यामुळे नागरिक मागास प्रवर्ग खुल्या असल्यामुळे सर्वसाधारण महिला 17 क. 18 मध्ये एकच महिला असल्याने 18 सर्वसाधारण महिला. 19 मध्ये एकच महिला असल्यामुळे 19 क सर्वसाधारण महिला. 20 मध्ये एकच महिला असल्याने 20 क हा सर्वसाधारण महिला. 21 मध्ये महिला एकच असल्याने 21 क हा सर्वसाधारण महिला. 22 अनुसूचित जाती महिला एकच असल्याने त्या ठिकाणी 22 सर्वसाधारण महिला. 23 मध्ये अनुसूचित जाती महिला नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण म्हणून एकच असल्याने सर्वसाधारण महिला. 24 नाममात्र महिला असल्याने 24 क हे सर्वसाधारण महिला. 25 नाममात्र महिला असल्याने सर्वसाधारण महिला. 26 एकच महिला असल्याने अनुसूचित जाती महिला असल्याने 26 सर्वसाधारण क हा महिला. 27 सर्वसाधारण नागरिक मागास प्रवर्ग आहे, अनुसूचित जाती महिला एकच असल्याने त्या ठिकाणी 27 क हा महिला. 28 अनुसूचित जाती महिला आहे, नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण आहे आणि एकच असल्याने सर्वसाधारण महिला. आणि 29 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण, 29 ब नागरिक मागास प्रवर्ग महिला आणि 29 क हा सर्वसाधारण महिला. हे अशा पद्धतीने 29 प्रभागामध्ये 115 जागांसाठी अनुसूचित जाती 22 पैकी 11 महिलांसाठी राखीव, अनुसूचित जमाती 2 पैकी 1 राखीव, ओबीसीचे 31 पैकी 16 महिलांसाठी राखीव, सर्वसाधारणचे 60 पैकी 30 राखीव. आज या सोडतीने आणि तसेच नेमून देण्याच्या प्रक्रिया या ठिकाणी समाप्त करण्यात येतात. ही जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 22 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 23 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 24 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 25 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 26 ची ब जागा
ही नागरिकांच्या मागासवर्ग सब प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. तो कमाल है। प्रभाग क्रमांक 27 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 28 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. आणि प्रभाग क्रमांक 29 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. अम्बेडकर मराठा यूनिवर्सिटी सभागृह में नागरिकांच्या मागासवर्ग पिछले बारी नहीं हुआ था प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 31 जागा आरक्षित करण्यात आलेल्या होत्या. त्यातील शिल्लक 2 जागांचे वाटप अभी वो दिनांक 20 मे 2023 नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 33 च्या 5.1 अर्थात जिथे किमान 3 जागा बिनराखीव असतील अशा प्रभागांमधून सोडती निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील त्यावेळेला प्रभाग क्रमांक 1 मध्ये जेवढी 40,000 38,000 जे काही लोकसंख्या आहे ते प्रभाग आपण वेबसाईट मध्येही पब्लिश केल्या, हरकती मागितल्या, हरकतीनंतर अंतिमही केल्या, अंतिम केल्यानंतर आता आपण आरक्षण सोडत करतो. त्यामुळे या प्रभागामध्ये कोणता वाटा सुटला असे नाही. ते संपूर्ण प्रभाग ज्या वेळेला एका प्रभागामध्ये 4 जे सीट्स निवडून द्यायचे आहे, 4 सीट्स, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी मतदान एक मतदार जे आहे 4 लोकांना मतदान करतील, 4 सदस्यासाठी मतदान करतील. त्यामुळे हा वॉर्डचा आता विसरायचे प्रभाग आता आपली अंतिम आहे. ठीक आहे. नाही आता हे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी नवीन आहे, परंतु दुसऱ्या बरेच महापालिकेमध्ये 4 सदस्य किंवा 5 सदस्य किंवा 3 सदस्य अशा पद्धतीचं आहे. आता वॉर्ड विसरून जा तुम्ही. मान्य सर, आपण 4 सदस्य केलं, परंतु हा कुठला भाग आहे, असं नाहीये. असं ते संपूर्ण प्रभाग आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो. पहिला तुम्ही कुठला आहे? ब्रिजवाडी चिकलठाणा. त्या ब्रिजवाडी चिकलठाणाची प्रभाग क्रमांक काय आहे? 9 मध्ये ज्यावेळेला तुम्ही उभा असाल की पूर्ण जेवढं काही लोकसंख्या आहे त्याच्यासाठी तुम्हाला मतदान करणार. ब्रिजवाडी वेगळं, चिकलठाणा वेगळं, नारेगाव वेगळं असे नसणार आहे. ठीक आहे. सॉरी सर, त्याबद्दल जागरूकता करण्यास कमी पडला असं म्हणून मला तुम्ही समजून घेण्यामध्ये तुम्ही कमी पडला. बरेच आम्ही समजवलं. बरेच प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी आणायची सर्वांना दाखवा. यावर लिहिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर. झूम करा, तिथं दिसतंय काय लिहिलेलं आहे? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करावयाची प्रभाग क्रमांक 6 हे अशा पद्धतीने दाखवलं जातील. आणि ते दाखवल्यानंतर एक पाईप ह्या कोई जादू का पाइप नहीं है, पाइप है. ठीक आहे. याच्यानी फोल्ड केलं जातील. A4 साईजच्या सर्व चिठ्ठ्या अशाच पद्धतीच्या असणार आहेत, A4 साईजची. आणि त्याला गोल आकारामध्ये एक रबरनी बांधून त्याच्यामध्ये टाकल्या जातील आणि त्यामधून ती लहान मुलांचे असते ते चिठ्ठ्या काढल्या जातील. जे काढलं गेलं ते आरक्षित समजलं जातील. इज दॅट क्लिअर? थँक्यू. चला. प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी आपल्या समोर आहे. ठीक आहे. नेक्स्ट. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी असलेल्या 2 जागांचं आरक्षण आता काढलं जाणार आहे. त्यानंतर प्रभाग क्रमांक 6 ची चिठ्ठी टाकल्यानंतर प्रभाग क्रमांक 10 सर्वांना दाखवा.
प्रिंट वालों की वजह से तो इतना बाहेर कार्डियक ॲम्ब्युलन्स पण ठेवलेला आहे. जेवण आहे का म्हणजे तुमची काळजी तुम्ही येण्यापूर्वीच आम्ही खूप काळजी घेतो. ये तुम्हारा है ना? होगा हमारे पास ऑलरेडी. सभागृहाच्या आतली जागा संपल्यानंतर बाहेर सुद्धा बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथेही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेला आहे. हाँ बोलो ना. अपेक्षित आहे प्लीज आप पीछे से चलिए. हाँ आपको कोई कौन बुलाया आपको? आप जाइए. वो लाइव शूटिंग चालू है यहाँ पे. 12 और 14 और 15. हाँ बोलो ना. अपेक्षित आहे प्लीज आप पीछे से चलिए. हाँ आपको कोई कौन बुलाया आपको? आप जाइए. वो लाइव शूटिंग चालू है यहाँ पे. बाहेर कार्डियक ॲम्ब्युलन्स पण ठेवलेला आहे. जेवण आहे का म्हणजे तुमची काळजी तुम्ही येण्यापूर्वीच आम्ही खूप काळजी घेतो. ये तुम्हारा है ना? होगा हमारे पास ऑलरेडी. सभागृहाच्या आतली जागा संपल्यानंतर बाहेर सुद्धा बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिथेही एलईडी स्क्रीन लावण्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 13, प्रभाग क्रमांक 14 आणि प्रभाग क्रमांक 16 या 7. एक विचारू का? हे आपलं आबकड आमच्या डोक्यावरून चाललं. आपण एक प्रभाग बनवलेला आहे. प्रभागामध्ये 4 वार्ड आहे. 4 वार्डाचा एक प्रभाग आहे. त्या वार्डांना काही गावाची नावं आहेत. पण ते आपण जर गावाची ठराविक जे वार्ड आहे वार्डाची नावं घेऊन जर आपण आरक्षण आम्हाला सांगितलं की कोणता वार्ड म्हणजे कोणत्या कोणत्या नावाचं गाव, चिकलठाणा रामनगर हा एससी साठी सुटला की सर्वसाधारण सुटला तर आम्हाला जरा जनतेला सोपं कळेल. हे आपलं आबकड आम्हाला काहीच कळणार साहेब. आपण फक्त प्रभागाबद्दल बोलता पण वार्डाबद्दल काहीच बोलणार. कारण वार्डाची लोकसंख्या 115 आहे. तुम्हाला काही कळायला की सत्यनारायण आतापर्यंत आबकड वार्ड सांगा, वार्डाची नावं जाहीर करा की ती आम्हाला कळेल. कारण आम्ही त्यासाठी राहिलं की आमचं वार्ड कशासाठी सुटतोय या उत्साह आम्ही आलो. आपण बसा. धन्यवाद साहेब. आपल्या प्रश्नाची उत्तर. जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 22 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 23 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 24 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 25 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 26 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 27 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 28 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. आणि प्रभाग क्रमांक 29 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. अम्बेडकर मराठा यूनिवर्सिटी सभागृह में पिछले बारी नहीं होता कि आरक्षण नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी एकूण 31 जागा आरक्षित करण्यात आलेल्या होत्या. त्यातील शिल्लक 2 जागांचे वाटप दिनांक 20 मे 2023 नगरविकास विभागाच्या महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण क्रमांक 33 5-1-2 अर्थात जिथे किमान 3 जागा बिनराखीव असतील अशा प्रभागांमधून सोडती निश्चित करण्यात येणार आहे. त्यातील 4 वार्डच्या प्रभाग आता नाहीये. तुमचे गैरसमज आहे. यापूर्वी सुद्धा
ते पूर्वी 10 वर्षापूर्वी आपल्या वॉर्ड्स होत्या, आता 10 वर्षानंतर आता प्रभाग आहे. 4 प्रभाग क्रमांक 8 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 9 ची ब जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. ओबीसीच्या लोकसंख्या त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला नाहीये. माननीय सर्वोच्च त्या ठिकाणी आमच्याकडे माहितीच उपलब्ध नसेल तर दाखवायची कुठून. नेक्स्ट प्लीज डू. आपको जो भी हरकती वगैरे सूचना घ्यायचं इथं नाही. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 20 ची ब जागा ही नागरिकांच्या 6 ची अ जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 7 मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 11 ची अ जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 14 ची अ जागा ही नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी निश्चित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 15 ची ब जागा बीजेपी का महापौर होगा बोल रहे हैं आप सर, आप शिंदे सेना के नेता हैं, आज आप मौजूद थे ड्रॉ में, बहुत सारा गैप हुआ है चुनाव के लिए, खुशियां नजर आ रही है कार्यकर्ताओं में ड्रॉ हुआ, आपको कैसा लगता है? सबसे पहले मैं सुप्रीम कोर्ट का बहुत बहुत दिल से धन्यवाद दूंगा कि उन्होंने जो निर्णय दिया उसके माध्यम से आज 31 जनवरी के पहले जो इलेक्शन लेने की प्रोसेस चालू हुई है, माननीय आयुक्त महोदय इनके नेतृत्व में आज आरक्षण सोडत का जो कार्यक्रम हुआ है बहुत अच्छी तरीके से पूरे रूल और रेगुलेशंस के साथ में हुआ है. इसके लिए मैं उनको धन्यवाद दूंगा. और जो उत्साह आप देख रहे हैं, आधे लोगों को ऐसा लग रहा है कि अभी जीत गए, कोई लोग हवे में है, परंतु सबको एक ही बोलूंगा कि अभी इलेक्शन जो मतदान बाकी है उसके ऊपर आप थोड़ा निर्भर रहिए, उसके लिए मेहनत करिए. क्या आप देखने को मिल सकते हैं चुनाव में? 100% अगर पार्टी ने मुझे टिकट दिया, माननीय एकनाथ शिंदे साहब ने अगर मेरे को संधि दी, तो मैं 100% ये इलेक्शन लड़ूंगा. कौन सा प्रभाग? 15 नंबर प्रभाग में मेरी इच्छा है, मैं वहाँ मेहनत करता हूँ, वहाँ रहता हूँ. मेरा खुद का मतदान भी 15 नंबर प्रभाग में है. आपके पिताजी भी आमदार है, आप नगर सेवक के लिए चुनाव लड़ने वाले हैं जी. तो क्या लगता है कि शिंदे सेना और महायुति होगी चुनाव? माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में, एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में और अजीत दादा के नेतृत्व में महायुति बोल के हम ये महानगर पालिका इलेक्शन लड़ेंगे. और 100% यहाँ पे शिवसेना का महायुति का भगवा फड़केगा और महापौर ये महायुति का ही रहेगा, शिवसेना के नेतृत्व में मदद से सबके सहयोग के साथ में. नहीं, अभी तक की शिवसेना का महापौर रहा होगा, शिवसेना का ही महापौर रहेगा. पहले भी जो महापौर रहे शिवसेना के वो महायुति के रहे. यहाँ आज तक महानगर पालिका का इतिहास है कि कोई भी एक सिंगल हैंडेड यहाँ पे नहीं आया. जो भी आया युति के या आगाड़ी अगर कभी हुई है, मेरे हिसाब से तो आज तक आगाड़ी को कभी मिला नहीं, परंतु शिवसेना महायुति का ही महापौर यहाँ पर बैठेगा. मैं आपको 100% गारंटी के साथ बोलता हूँ. अब इससे पहले बहुत सारी चुनौती एमआईएम ने दी थी, विरोधी पक्ष नेता भी बना था. इस चुनाव में लगता है आपको फाइट करेंगे एमआईएम और दूसरे पक्ष? एमआईएम कुछ एरिया में है जहाँ पे वो सीमित है, उसके अंदर वो लोग जीत के आएंगे, या कांग्रेस, राष्ट्रवादी या हमारी जो भी अलायंस की पार्टी जो वहाँ लड़ेंगी, टक्कर होंगी. ये बार एमआईएम का जो पिछला जलवा था वो 2024 में लोकसभा में भी लोगों ने उनको उनकी जगह बता दी. 2000 विधानसभा में 24 में विधानसभा में भी उनकी जगह दोनों तरफ बता दिया है. इसके लिए जो एमआईएम का प्रभाव था वो अब मेरे हिसाब से नहीं रहा है. इसके लिए शिवसेना भाजपा महायुति का ही महापौर यहाँ बैठेगा. बहुमत हमारे पास रहेगा. आज मैं ये दावे के साथ आपको कह सकता हूँ. इस चुनाव में जो है शिंदे सेना क्या मुस्लिम उम्मीदवार दे सकती है कुछ वारों? क्यों नहीं दे सकती है? अगर प्रामाणिकपने वो मेहनत कर रहे होंगे और वो एरिया में वो जीत के आने काबिल है तो 100% उनका भी विचार किया जाएगा. सर क्या कहेंगे, आज ड्रॉ हुआ है महानगर पालिका चुनाव के लिए प्रभाग का, तो क्या भूमिका, कैसा रणनीति रहेगी कांग्रेस की? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाचे आज विविध वार्डाच्या ड्रॉ झालेला आहे रिझर्वेशनचा. त्यामुळं खऱ्या अर्थानं आज प्रत्येक प्रभागामधलं चित्र निश्चितपणानं स्पष्ट झालेलं आहे. मला या ठिकाणी मुद्दामून सांगावंसं वाटतं
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ताकदीनं ही निवडणूक लढल्या जाईल। कारण आपल्याला या ठिकाणी मला मुद्दामून सांगावंसं वाटतं, या शहरासाठी भूमिगत गटर योजना असन, पाणी पुरवठ्याची योजना असन, सिडको नाट्यगृह असन, कॅन्सर हॉस्पिटल असन, आपण या शहरामध्ये कुठल्याही कान्याकोपऱ्यात जर गेले तर तुम्हाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, पृथ्वीराज बाबा चव्हाण, सुशील कुमार शिंदे साहेब जे मुख्यमंत्री झाले या राज्याचे, त्यांनी या शहराला काहीतरी आपलं काही देण्याचं काम केलंय। निश्चितपणानं या ठिकाणी जे जायकवाडीचं धरण आहे, आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी ते धरण बांधलं, ते धरण बांधायला 10 वर्ष लागले, पण या शहराला पाणी येण्यासाठी 15 वर्ष झाले तरी अद्यापही त्या पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं नाही। मला मुद्दामून सांगावंसं वाटतं, ज्या योजनेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी 350 कोटी रुपये दिले होते, ती योजना आज 3200 कोटीला या सत्ताधाऱ्याने नेऊन ठेवली। निश्चितपणानं नागरिक त्यांना या निवडणुकीमध्ये जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही। या शहरातील नागरिकांसाठी दररोज पाणी असेल, या ठिकाणचं त्यांचं आरोग्य असेल, शाळा असेल, निश्चितपणानं देण्याचं काम काँग्रेस पक्ष गेल्या अनेक वर्षापासून करत आहे, निश्चितपणानं भविष्य काळातही करेल। धन्यवाद। राजूकर साहब, आप जो है महानगर पालिका चुनाव के लिए सुप्रीम कोर्ट तक के गए थे, आज लकी ड्रॉ हो गया, आप कैसा महसूस कर रहे हैं? आज जो सोडत हुई वो अच्छी और पारदर्शकता से हुई। ये सोडत में 20 मई 2025 का परिपत्रक, अक्टूबर का परिपत्रक, इसको पूरा कानून का पालन प्रशासन ने किया और ये आरक्षण की सोडत हुई। आज बीजेपी का कैसा रहेगा सिस्टम चुनाव लड़ने का? क्या महायुति होने वाली है या आप अकेले चुनाव लड़ने? हम तो अभी महायुति के साथ ही है, और वरिष्ठ हम तैयारी सभी प्रभागों में कर रहे हैं और वरिष्ठ जो आदेश देंगे उसको हम पालन करेंगे। आपके वार्ड में क्या हुआ सर? आप इतने साल से आप मेहनत कर रहे हैं आपके वार्ड में, प्रभाग में, शहर में? अभी तो पूरा शहर मेरा है ना, तो आप भी देखने को मिल सकते हैं चुनाव? नहीं, ऐसा आज नहीं बोल सकता, वो पार्टी तय करती है। पर हमारा जो 17 नंबर प्रभाग है उसमें शेड्यूल कास्ट महिला हुआ, ओबीसी सर्वसाधारण हुआ, और एक सर्वसाधारण महिला हुई और एक सर्वसाधारण। तो आप और दूसरे वार्ड से? नहीं, ऐसा ये सब पार्टी तय करती है। भारतीय जनता पार्टी में खुद चुनाव टिकट डिक्लेयर करने की सिस्टम नहीं है। भारतीय जनता पार्टी का चयन वरिष्ठ नेता करते हैं और फिर वो बांटा जाता है। बीजेपी के सामने जो बहुत सारी चुनौतियां रहेगी, जैसे एमआईएम है, कांग्रेस है, राष्ट्रवादी है, शिंदे सेना भी हो सकती है अगर युति नहीं हुई तो क्या लगता है आपको चुनौती में? क्या महापौर जो है बीजेपी? भारतीय जनता पार्टी का महापौर छत्रपति संभाजीनगर शहर के ऊपर बैठे। अभी तक तो सेना का था। तो मैं बोल दिया ना अभी, मतलब युति नहीं होने वाली है। मैं ऐसा कहाँ बोला आपको? महापौर इसलिए बैठेगा कि भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता छत्रपति संभाजीनगर या ऐतिहासिक शहर का महापौर होगा। महापौर इसलिए बैठेगा तुम्हारा कि तुमने तुम्हारे हिसाब से वार्ड काटे, इसलिए महापौर बीजेपी का बैठेगा। देखो 1988 से 2025 तक जितने भी प्रारूप रचना हुई, तो हर एक चीज में हर एक जन ऐसा ही आक्षेप लेता है कि कोई किधर से इसने किया उसने किया, ABCDE, ऐसा होता नहीं। प्रशासन ने उसका काम किया, हमने काम किया, हमने भी ऑब्जेक्शन लिए, हम सुप्रीम कोर्ट तक लड़े। इसके पहले जब प्रशासन गलती करेगा हम उसके खिलाफ खड़े रहेंगे। तो इतना अच्छा है कि भाई महापौर बीजेपी का होगा, सीएम यहाँ पे बीजेपी का है, सेंटर में पीएम बीजेपी का है। कट कर दिया। आप क्या कहेंगे, चेहरे पे खुशी नजर आ रही है? देखो, हम तो हमेशा जी और जीने दो, हम हमेशा खुशो खुर्रम रहते। अल्लाह जिस हालत में भी रखे, अल्लाह की मर्जी, उसमें खुशो खुर्रम इंसान ने रहना चाहिए और हम हमेशा खुशो खुर्रम रहते, ऐसा मैं बताता हूँ। आपके वार्ड का क्या हुआ? देखो, हमारे वार्ड में एक SC जेंट्स हुआ, एक OBC महिला हुआ, एक ओपन महिला हुआ और एक ओपन जेंट्स हुआ हमारे प्रभाग में। अल्लाह के फजलो करम से पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ेंगे और ओपन वार्ड से लड़ेंगे और अशरफ खान को जिता के लाएंगे, ऐसा मैं आपके माध्यम से कहूँ। राजनीति वंचित की अभी हमारे आदेश, आदरणीय वंचित बहुजन अघाड़ी के हमारे सुप्रीमो आदरणीय बाला साहब अम्बेडकर हमको जो आदेश देंगे, सुजात दादा अम्बेडकर जो आदेश देंगे, हमारे यहाँ के जितने पदाधिकारी है, जिला अध्यक्ष है, अमित भाई भुईगढ़ है, सब मिलके हम राजनीति बनाएंगे। जावेद कुरैशी हम सब बैठेंगे और उसके बाद
अगला निर्णय हम लेंगे और उसके हिसाब से आपको बोलेंगे, लेकिन अब पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ेंगे, इतना आपके माध्यम से हम बताते हैं। आपने अभी तक के वार्ड सिंगल वार्ड के तहत चुनाव लड़ा, पहली मतलब प्रभाग के हिसाब से जो है ये चुनाव होने जा रहा है कि आपको चुनौती नहीं लगती है? ये देखो, चुनौती तो हर जगह होती है, चुनौती को स्वीकार करना वो सबसे बड़ी बात है। और अल्लाह के फजलो करम से हर चुनौती का मुकाबला करने के लिए, हर चुनौती को हम मुंह तोड़ जवाब देने के लिए सक्षम है, और अल्लाह के फजलो करम से हम चुनौती को मुंह तोड़ जवाब देंगे, ऐसा आपके माध्यम से कहना चाहते हैं। आपने खासदार का चुनाव लड़ा, आपने आमदार का चुनाव लड़ा, और अभी आप बोल रहे हैं वार्ड का भी चुनाव लड़ने का। अरे मैंने कहा बोला मेरे वार्ड का चुनाव लड़ने का? मैंने बोला मेरा लड़का ही अशरफ खान ये लड़ रहा है। हाँ, अगर शक्ति कपूर कोई भी वार्ड से शहर औरंगाबाद में लड़ रहा होगा तो अफसर खान लड़ने के लिए तैयार है, पूरी शिद्दत और ताकत के साथ लड़ने के लिए तैयार है और लड़ेगा। क्या कहेंगे साहब, चेहरे पे खुशी नजर आ रही है एमआईएम के नेताओं की? नहीं, एमआईएम के लिए तो बात, अच्छा शुरू कर, एमआईएम के लिए तो खुशी की बात है, क्योंकि अल्हम्दुलिल्लाह जो आवाम का मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के साथ में जो साथ है, और आज भी आवाम में जज्बा जो है एमआईएम के ताल्लुक से भरपूर है, इसलिए खुशी तो बिल्कुल रहेगी। रिजर्वेशन के ड्रॉ आज हो गए, इंशाल्लाह यहाँ से इलेक्शन की शुरुआत हो गई है। मैं देखिए पर्सनली अगर मेरा प्रभाग नंबर ले जहाँ से हम नेतृत्व करते हैं वो 14 नंबर था, जिसमें से 2 प्रभाग ओबीसी हुए, जिसमें से एक महिला ओबीसी और एक जनरल कैटेगरी ओबीसी में आया है, साथ ही साथ एक लेडीज वार्ड और एक जनरल वार्ड जो है तो वहाँ से हुआ है। तो रिजर्वेशन का भी काफ़ी अच्छा बेनिफिट रहा है। मैं समझ, इंतजाम कैसा था? नहीं, इंतज़ाम तो अल्हम्दुलिल्लाह बहुत ही म्युनिसिपल कॉरपोरेशन एडमिनिस्ट्रेशन ने अच्छा किया था, और बहुत ही सिस्टमेटिक तरीके से जो है तो इस ड्रॉ को उन्होंने किया है। लेकिन ये देखा गया है कि जनता में अभी भी जो है तो बेचैनी है, क्योंकि फर्स्ट टाइम में औरंगाबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन का जो प्रभाग सिस्टम से इलेक्शन हो रहा है, तो लोगों में बेचैनी है कि किस तरीके से ये इलेक्शन होगा। एक वोटर 4 वोट करेगा, एरिया के नाम उसमें नहीं है, प्रभाग सिस्टम है, रिजर्वेशन, ये सब समझ में अभी थोड़े से टाइम लगेगा, लोगों के अंदर अवेयरनेस करने की ज़रूरत है। पिछले मर्तबा जो एमआईएम की लाट देखी गई थी, क्या इस मर्तबा भी क्या लाट देखी जा सकती है या कुछ? इस मर्तबा लाट नहीं रहेगी, इंशाल्लाह इस मर्तबा सैलाब रहेगा, सैलाब आएगा। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए, ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।